कौने ठाई काय विशेष, कौने ठाई काय विशेष, अवघे विशेष डोमे ग्रामे बोली जेती. महानुभाव संप्रदायाचे तिसरे आचार्य बायदेव व्यास यांनी डोमेग्रामचं महत्त्व वर्णन करत असताना स्वामी तर सर्व ठिकाणी विहरण वर्तन करते झाले. उभय गंगा तट, त्र्यंबकेश्वर ते राहेर असं दोन्ही किनाऱ्याला स्वामींनी संबंध दिलेला आहे. दोन्ही किनाऱ्यावर जीवांचा स्वामींनी उद्धार केलेला आहे. तरी डोमेग्राम विशेषत्वाने सर्व विशेष डोमेग्रामला आहेत. अशी डोमेग्रामची महिमा बायदेव व्यासांनी निरूपण केलेली आहे. लहान लेकरांचा आवाज कमी होईल. कारण ज्या काही महत्त्वपूर्ण लीळा डोमेग्राम येथे विशेषत्वाने घडल्यात, त्या लीळांकडे लक्ष टाकत असताना, ते प्रसंगाकडे आपण दृष्टिक्षेप टाकत असताना, नाही ते उंच येते, आपल्याला हे लक्षात येतं की परमेश्वराचा जो उद्देश आहे जीवोद्धरणाचा, जो परमेश्वर अव्यक्तमंत आहे, तो व्यक्तमंत झाला कोणासाठी? निर्वैव निराकार वासे पर कृपा वशे सावैव साकारू होय. हाचा जो निर्वैव निराकार असलेला परमेश्वर सावैव साकार का झाला? कृपा गुणाला वशीभूत होऊन. जरी जवळी नसते कृपा, तर उदासा माय बापा कैसे आपुलेपणा. परमेश्वराजवळ कृपा हा गुण आहे आणि त्या कृपा गुणामुळे झळंबून परमेश्वर अव्यक्तातून व्यक्त झाला जीवाला आनंद देण्यासाठी. आणि असा हा जो परमेश्वर आहे, त्याच्या व्यसनाला जो पात्र होतो, जो योग्य होतो, त्याचा विशेषत्वाने देवाला अभिमान आहे. कारण जे पहिले आद्यचरित्रकार माईमभट्ट सराल्याचे, जे षडशास्त्र संपन्न विद्वान सद्ग्रस्त आहेत, अशा सद्ग्रस्ताला स्वामींनी जे तत्वज्ञान निरूपण केलं किंवा जो प्रश्न केला, अत्यंतिक संस्तुती छेद होये ऐशी काही प्रतिती आत. म्हणजे या मृत्यूलोकाच्या एरझाऱ्यातून सुटण्याचं ज्ञान तुम्ही जाणलं का? आणि माईमभट्टांच्या प्रतिप्रश्नाला देवाने नंतर सुंदर असं अनेक दृष्टांत देऊन त्यांची जी बुद्धी होती परमेश्वराबद्दलची, जो त्यांच्या ठिकाणी निराकारवाद होता मीमांसा कांडामुळे, तो स्वामींनी आपल्या निरूपणाने दूर केला. आणि या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतीर्ण आहेत आणि ते स्वतः जीवाचा उद्धार करतात. आपल्या जाणीवर जैसे हे थाप देऊन माईमभट्टांचा अवबोध दूर केला आणि त्यांना त्या ठिकाणी बोध दिला. आणि तेच माईमभट्टांनी हे चरित्र स्वामींचं लिहून काढलेले चरित्र, आद्य चरित्रकार. आणि परमेश्वर जीवाच्या अनंत चुकाने, अनंत अविधीमुळे किंवा जीवाच्या ठिकाणी जो मीपणा येतो, अहंकार येतो, अभिमान येतो, मी आहे, मी करतो, मी आहे म्हणून होतंय, ही जी भावना आहे जीवाच्या ठिकाणी
उपजत ही भावना जागृत होते आणि त्यामुळे अशा मीपणामुळे देवसुद्धा उदास होतात आणि आपलं अवतार कार्य संपवण्याच्या मानसिकतेवर स्वामी डोमेग्रामला गेली. दिगंबर श्रीमूर्ती वस्त्रपूजा स्वीकार. 22च्या ठिकाणी जो अहंभाव निर्माण झाला, विशेषत्वे 22वरी खंती स्वीकारली. मीपणा जिथं माणसाच्या हृदयामध्ये येतो, मी होते म्हणून होतंय, मी करते म्हणून होतंय आणि मीच करू शकते, हा जो भाव आहे, त्या भावामुळेही परमेश्वर खंती पावली आणि अवतार सोडण्याच्या मानसिकतेवर गेले. जर आचार्य थोडा वेळ आले नसते तर कदाचित परमेश्वराने आपलं अवतार कार्य संपवलं असतं. अशी अवस्था डोमेग्रामची त्या लेळीची आहे. मग तिथे परमेश्वराला पुन्हा प्रसन्न करण्याचं कौशल्य आचार्यांनी जे दाखवलं, जी जी परमेश्वर पुरवून आलेले वस्त्र स्वीकारी जोजी, आणि देव प्रसन्न झाले आणि ते वस्त्र देवाने स्वीकारलं आणि पुन्हा पोर कैसे लटिके. देवच म्हणतात की तू कसा लबाड आहेस, की तुला कसं स्फुरलं. जी जी आपल्या श्रीचरणाचे आणि मग हे तुलाही नव्हे, आपल्या चरणाजवळ मी राहतो, आपल्या पायाजवळ मी आहे, तुमच्या चरणाजवळ असले मला एवढंसुद्धा स्फुरणार नाही का. आणि देव पुन्हा प्रसन्न झालेत आणि पुन्हा आपल्या उद्धरण कार्याला स्वामींनी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आचार्य अनुसरणाअगोदर जे जे त्यांनी कर्म जोडलेत, प्रारब्ध देही, त्या सर्व कर्मांचा स्वामींनी तिथे लीळा क्रीडा करून ते कर्म झाडण्याचं, घडवून मढवून त्यांना योग्य केले. ते ठिकाण डोमेग्राम. धावविती पहविती दरे दर कुठे बुजविती, उंच टेके समस्तळ करविती, पाषाण फोडविती. उंच टेके पुरामध्ये पोहायला लावलं, झाडावर चढायला लावलं, भट्ट गुंडेवर घेववने, भट्ट पिळ्यावर घेववने, स्वानमुखी खीर खाववने. हे जे काही दोष जीवानी जोडलेले आहेत ते सर्व आचार्यांचे दोष स्वामींनी तिथे त्या लीळा क्रीडा करून ते दोष त्यांचे दूर केले, घालवले आणि त्यांना योग्य केलेलं आहे. म्हणून वृद्ध आपलं डोमेग्राम हे विशेषत्वाने त्या वायुदेवासाने डोमेग्रामचं महत्त्व आपल्यासमोर विशद केलेलं आहे. कवनी ठाई काही विशेष, कवनी ठाई काही विशेष, अवघे विशेष डोमेग्रामे बोलिजे. जेव्हा आपण बारीक तिथल्या घडलेल्या घटनांके लीळांक दृष्टिक्षेप टाकू, त्या वेळेला आपल्याला त्या सर्व घटना आपल्या डोळ्या दृष्टीपटला पुढे येतात. किंवा नाथोबासासारखा गुण, नाथोबाशी पुरुष आहेत, पण एका स्त्रीचं जे हृदय असतं, स्त्रीच्या ठिकाणी जे मातृत्वाचा विशेषत्वाने गुण आहे, किंवा परमेश्वराचा एक देश मातेच्या ठाईवरती, हे सूत्र देवाचं आहे. परमेश्वराच्या ठिकाणी जे जीवाबद्दलचं सुहृदत्व आहे, जे प्रेम आहे, त्याचा एक देश मातेच्या ठिकाणी आहे. माता आपल्या लेकराला कसाही जरी असला तरी ते नाही, त्याच्याबद्दलची जी मातृत्वाची भावना आहे, प्रेमाची भावना आहे, एक स्त्री म्हणून ती मातेकडेच आहे. कसंही लेकरात होत्या, त्यांनी काही अपराध करू द्या, अक्षम्य गुन्हे करू द्या, तरी आपली आई आपल्या मुलाला तो चूक आहे किंवा तो असा आहे असं म्हणू शकत नाही. ती त्याला हृदयाशीच लावते, ती आपल्या त्याला कवटाळतेच. तसं परमेश्वरसुद्धा जीवानी किती अपराध केले, कितीही चुका केल्या, तरी परमेश्वर पुन्हा आपल्या हृदयाला या जीवाला लावतात. कारण त्यांनी याला सृष्टीमध्ये आणलं. परमेश्वराने मुळात जीवाला सृष्टीमध्ये आणल्यामुळे परमेश्वराला ती काळजी आहे. परमेश्वर पुन्हा ममत्वाच्या मायेच्या मातेचे दृष्टांते पुन्हा पुन्हा ती जशी आपल्या लेकराला त्याचा लाळ शेंबूड पुसून आपल्या हृदयाशी लावते, त्याला स्तनपान करवते, तसं परमेश्वरसुद्धा हा किती जरी कशाने माखला मळला तरी परमेश्वर पुन्हा आपल्या दाय पसायाने याला स्वच्छ करून आपल्या हृदयाशी लावतात. अशा घटना, कारण
नाथोबास पुरुष असताना सुद्धा एक मातेचं कर्तृत्व नाथोबासाकडून स्वामींनी डोमेग्रामला करून घेतलेली एक अबला स्त्री आहे, जिचा वडील नाही, कोणी पिता नाही, कोणी आई नाही, कोणी नातलग नाही, कोणी भाऊ नाही, कोणी नाही आहे. आणि अशी ती स्त्री, गरोदर स्त्री स्वामींच्या दर्शनाला आले, देवाजवळ ती दुःख व्यक्त करते. आणि आता माझं हे सोयरपण कोण करेल म्हणून तिला ती काळजी आहे. आणि देवाने सांगितलं नाथोबासाला, हिची काळजी तुम्ही घ्यायची, हिचं बाळणपण तुम्ही करायचे. एका पुरुषाकडे समर्थपणे, स्वामींच्या सन्निधानामध्ये स्त्रिया नव्हत्या का, होत्या, तरीसुद्धा नाथोबासालाच हे क्रियाकर्म करायला का लावलं, तर नाथोबास हा निर्विकाराचा पुतळा आहे म्हणून. आणि जे सांगितलं ते करण्याची धारणा नाथोबासामध्ये. प्रतिप्रश्न हा नाथोबासाकडे नाही, प्रतिप्रश्न नाही. जे सांगितलं ते कोणतीही गोष्ट, धरा नागिन तयारी, धरासाप तरी तयारी, जे कोणीच करणार नाही ते काम नाथोबास करायला तयार आहे. काळा कबिन अंधार आहे, मुसळधार पाऊस चालू आहे, गाडगं घ्यान पाणी भरून आणा, मध्यरात्र आहे. नाथोबास म्हणले नाहीत की मध्यरात्री देवा मला कसं पाठवता, बाहेर धो धो पाऊस चालू आहे आणि अशा अवस्थेत मी पाणी आणू कसं. नाही, उचललं मडकं, गेले, पाणी घेऊन आले. त्यामागची भूमिका वेगळी आहे तो, परंतु नाही हा शब्द नाही. अशा घटना, अशा लीळा या डोमेग्रामच्याच आहेत. म्हणून डोमेग्रामचं महत्त्व विशेषत्वाने भाईदेव व्यासांनी आपल्यासाठी नमूद केलेले. कारण भक्तजनांकडून, भक्तजनांचे अनाधिकार कर्म नाशण्यासाठीच्या सर्व लीळा क्रीडा डोमेग्राम या ठिकाणी देवाने करून घेतले, जीवाचे अनाधिकार फेडण्यासाठी. आज आपल्याला आपले अनाधिकार फेडण्यासाठी, आपल्या अविद्यामतित्रय दूर करण्यासाठी आपल्याला कोणी सांगणारा, कोणतं सन्निधान आहे आपल्याला, आणि कोणाला वेळ आहे की बाबा हे असं करू नको किंवा हे कर, आणि या क्रियेने तुझा उद्धार होणार आहे, या क्रियेने तुझी योग्यता वाढणार आहे, हे सांगणारं कोण आहे आज? कोण तुम्हाला इतक्याच ममतेने आपल्या जवळ घेईल आणि कोण तुम्हाला या सर्व गोष्ट सांगणार आहे? तो परमेश्वर आहे, तो दयाघन आहे, तो होता म्हणून या सगळ्या घटना तिथे घडल्यात. आणि जीवाचे एक एक मळकर्म, एक एक कर्मदेव परमेश्वराने तिथे लीळा क्रीडा करून नाचवलेले आहेत. म्हणून डोमेग्राम विशेषत्वाने आपल्या सर्वांच्यासाठी विशेष, सर्व कोण्या ठिकाणी काय विशेष, कोण्या ठिकाणी अवघे विशेष डोमेग्रामी बोली जेते. आणि त्या डोमेग्रामचंच हे चरित्र आहे. अश्वस्तमुळी इंद्रोपहारे इंद्रिया दैव प्रशंसा. अश्वस्तमुळी म्हणजे अश्वस्त वृक्ष हे पिंपळाला म्हटलेलं असतं. पिंपळाला अस्वस्थ वृक्ष, अश्वस्तमुळी. कारण पिंपळाचं पान कधी स्थिर राहत नाही, पिंपळाचं पान सतत हालत राहत, सतत हालत राहत, म्हणून त्याला अस्वस्थ म्हटलेलं आहे. एखादा व्यक्ती अस्वस्थ केव्हा, तो बेचैन असतो, तो एका जागी त्याला आपण किती म्हणलं बस, अरे बस इथे, तो बसू शकत नाही कारण तो अस्वस्थ आहे. तसं हे झाड अस्वस्थ आहे म्हणून त्याला नाव आहे अस्वस्थमुळे. पिंपळाच्या झाडाच्या तळी इंद्रोपहारी म्हणजे इंद्रभट्ट. इंद्रभट्ट कुठले आहेत? इंद्रभट्टाचं गाव इंद्रभट्ट हे सुरेगावचे, नेवरगावच्या पलीकडच्या किनाऱ्यावर सुरेगाव, अलीकडच्या किनाऱ्यावर नेवरगाव. अलीकडे गदोनायक आहेत आणि पलीकडच्या किनाऱ्यावर इंद्रभट्ट आहेत. दोघंही श्रीमंत, गर्भश्रीमंत व्यक्ती आहेत. दोघंही गर्भश्रीमंत व्यक्ती आहेत. आणि ह्या इंद्रभट्टाचा जो अधिकार आहे, अरे देव आपण सगळेजण शोधायला निघालो, बरोबर आहे? देव आपण सर्वजण शोधायला निघालो, देव आपल्याला भेटेल का? परंतु इंद्रभट्टाचा अधिकार इतका आहे प्रचंड की देव स्वतः त्याच्या भेटीला जात आहेत. आणि असा अधिकाराचा जीव देव इंद्रभट्टाला स्वतः बोलून घेत आहेत. धाय खडकावर देव गेलेत आणि भट्टवासाने सांगितलं जा इंद्रभट्टांना बोलून आणा. आणि इंद्रभट्ट डोलाऱ्यावर बसलेले आहेत. आचार्य गेले, तुम्हाला देवाने बोलवलंय. डोलाऱ्यावरून पटकन उडी टाकली
पायाला आरे झालेले आहेत, गळू झालेलं आहे, ते गळू फुटले, त्याच्यातून रक्त वाहतंय, वाहतोय, त्याच्याकडे लक्ष नाही आहे. आणि देवाने बोलवलं आहे म्हटल्याबरोबर इंद्रभट्ट तसे भट्टवास पुढं, इंद्रभट्ट मागं देवाच्या भेटीला आलेले आहेत. सगळ्या चपला रक्ताने भरलेल्या आहेत. देवाला येऊन दंडवत घातले, नमस्कार केला आणि स्वामींची अष्टांग हनवी पूजा, स्वामींची सुवर्णरत्नांनी स्वामींची पूजा केलेली, सोन्याच्या रत्नांनी अष्टांग पूजा इंद्रभट्टाने पहिल्यांदा चरित्रामध्ये पाहतो. इंद्रभट्टाला हा सन्मान मिळालेला आहे की देवाची अष्टांग पूजा इंद्रभट्टाने त्यांच्याजवळ असलेल्या सोन्याच्या नाण्याने पूजा केलेली. आणि देवाने असे हे इंद्रभट्ट आहेत इतक्या अधिकाराचे, म्हणून इथे त्यांचं विशेषत्वाने देवाने सुद्धा कौतुक केलेलं आहे. इंद्रभट्ट इंद्रोपहारी इंद्रिया दैव प्रशंसा, जे भाग्य जो अवसर स्वामींच्या सन्निधानात इंद्रभट्टांना अनुभवायला मिळतोय, तो स्वर्गामध्ये इंद्राच्या ठिकाणी सुद्धा ते सुख नाही. ते सुख इथे स्वामींच्या सन्निधानामध्ये इंद्रभट्टाला इथं ते स्वर्गीचं सुख आहे. त्याची तुलना देवाने इथे इंद्रभट्टाच्या या उपहाराच्या ठिकाणी केलेली आहे. लक्षात घ्या, आपण सर्वजण स्वर्गाची आशंसा करणारी माणसं आहोत. स्वर्ग कसा लाभेल, स्वर्ग कसा मिळेल, स्वर्ग म्हणजे सुख, स्वर्ग म्हणजे अनुभूती, सगळा आनंदी आनंद, अशी एकंदरीत आपली संकल्पना आहे. आणि स्वर्ग शब्द हा सुखावाचक आहे. स्वर्ग शब्द हा सुखावाचक. स्वर्ग हे कुठं वेगळं ठिकाण बिकाण काही नाही आहे. ज्या सर्व गोष्टींची रेलचेल ज्या घरामध्ये आहे, सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात, तो स्वर्ग आहे. याच्यापेक्षा वेगळा स्वर्ग नाही. सुखावाचक तो स्वर्ग आणि दुःखावाचक ते नरक. नरकही इथेच आहे, आपल्याच घरात आहे, आणि स्वर्गही आपल्याच घरात आहे. लक्षात ठेवा, आपली जी संकल्पना आहे स्वर्ग कुठेतरी बाजूला आहे आणि मग तिथे आपल्याला जायचं आहे, असं काही नाही आहे. आणि नरक कुठेतरी वेगळ्या जागी भोगवल्या जातात आणि तिथे आपल्याला नरक भोगायला जाय. आपल्याच घरात नरक आहेत. ज्या यातना, पीडा, वेदना आपल्याला घरामध्ये बिछाण्यावर पडलो तळमळतो, आरडतो, ओरडतो, त्या नरक यातनाच आहे. ती इथेच नरक आहे, इथेच स्वर्ग आहे आणि इथेच नरक आहे. लक्षात घ्या, ती तुलना देवाने इथे केली इंद्रभट्टाच्या उपहाराची. अरे हा जीव इतका अनाधिकारी, आपल्याला जरी किती जरी तुम्ही विनवणी केली एखाद्या सत्पात्राला, एखाद्या ज्ञान या पुरुषाला, एखाद्या विरक्त पुरुषाला, बाबा माझ्या घरी आणि माझ्या घरचा उपहार स्वीकार करा, आज कोण सत्पात्र तुम्हाला लाभतं? कोणाला तो योग आहे? कोणालाही पुण्य, कोणाच्या पदरात हे पुण्य आहे? आज मागूनही कोणी येत नाही आहे आणि किती आग्रह केले तरी आपल्याला ते पात्र लाभत नाही आहे. परंतु इंद्रभट्टाचा तो अधिकार आहे की देव स्वतः इंद्रभट्टाचा तो उपहार स्वीकारत आहे. आणि इंद्रभट्ट देवासाठी सगळे उपहार घेऊन आलेले आहे. आश्वस्तमुळे इंद्रोपहारी इंद्रिया दैव प्रशंसा. इंद्रभट्टाच्या दैवाची, ते त्याचं जे प्राक्तन आहे, दैव म्हणजे प्राक्तन, जोडलेलं जे प्राक्तन, त्याची स्तुती देवाने स्वतः केलेली आहे. मग उदयाच गोसाव्यासी पूजा वस्वर झाल्यानंतरे तयाच पिंपळा तळे आसनासे. म्हणजे ही घटना छिन्न स्थळीकडे, छिन्न पापीकडे घडलेले ही चरित्र आहे. गोसाव्याचे आरोगण्याची वेळ झाली, देवाच्या भोजनाची वेळ झालेली आहे. आणि बाईसी म्हणितले, आणि बाईसा देवाला म्हणते, बाबा आरोगणे बिजे की जोना. स्वयंपाक तयार आहे, मी सगळं बनवून ठेवलेलं आहे स्वयंपाक, आणि जेवायची वेळ झालेली आहे, तुम्ही आता जेवायला चला, असं बाईसा देवाला म्हणते. पण देवाचा हेतू आणखी वेगळाच आहे. देव कोणाची तरी वाट पाहत आहे, देव कोणाची तरी वाट पाहत आहे. गोसावी ऐसे उदराकडे अवलोकिले. देवाने आपल्या पोटाकडे पाहिलं, आपल्या पोटाकडे देवाने पाहिलं. खरंच आपल्या पोटाला अन्नाची गरज आहे का? म्हणून देव
मनातल्या मनात विचार करतायत. बाई हे अजूनही मागे ना. आणि देव बायसेला म्हणतात, आमचे स्वामी, अजून आम्हाला भूक लागलेली नाही आहे, आमचं पोट अजून काही अन्न मागत नाही, आम्हाला जेवण्याची आवश्यकता वाटत नाही. नावेक झाले. थोडा आणखी वेळ गेला. बाईसाची तगमग सुरू आहे की देवाच्या आरोग्याची वेळ झालेली आहे आणि देवाने आता आरोग्य करायला पाहिजे. ही बाईसाची तळमळ चालू आहे, तगमग आहे की मी एवढं चांगलं स्वयंपाक करून ठेवलं आहे देवासाठी. कारण आपण चरित्रामध्ये वाचतो की गोसाव्याची श्रीमंत सुकुमार आरोगणा हा शब्द अनेक चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. श्रीमंत आणि सुकुमार म्हणजे जे पदार्थ जसे पाहिजे उत्तमातले उत्तम पदार्थ बाईसा देवासाठी बनवते. आणि सुकुमार राजकुमाराला ज्या पद्धतीने भोजन दिलं जातं त्या पद्धतीने आमच्या देवाला बाईसा भोजन घालतात, देवाला भोजन वाढतं. म्हणून तिची तगमग चालू आहे की मी सगळं बनवून ठेवलं आहे आणि देव अजून का जेवत नाही. थोडा वेळ गेला, पुन्हा ती म्हणते चला. मागुते बाईसे विनविले, बाबा आरोगणे उशीर झाला. पुन्हा बाईसा देवाला म्हणते आरोगणेला उशीर झालेला आहे, जेवण करून घ्या. तरी आता विजय की जो, तरी आता तुम्ही जेवण करायला चला, आता जेवायला चला. मागते गोसावी. पुन्हा देव म्हणतात की नाही, अजूनही आम्हाला भूक लागलेली नाही. पुन्हा देव म्हणतात थांबा, कारण देव इंद्रभट्टाची वाट पाहत आहेत. देव इंद्रभट्टाची वाट पाहत आहेत की तो भोजन घेऊन येईल आणि नंतर आम्ही जेवण करू. सर्वज्ञ म्हटले मार्कंडा सिंहनारायणाची पवळे वरोबे ठाका. सिंहनारायणाचं जे मंदिर आहे त्यावेळेला होतं. देव मग मार्कंडाला म्हणजे भास्कर बाईसेचा भाचा त्याला म्हणतात भिंतीवर वर चढा आणि घोगरगावकडून कोण येतंय का पहा. भिंतीवर चढून वर पहा तिकडून कोण येत आहे का. कोणे घोगरगावीचे मार्गे येत पहा. मार्कंड पोळेवर उभे ठाकले आणि पाहिले. मार्कंड भिंतीवर चढले आणि तिथून ते पाहू लागले मार्कंड की कोण येत आहे का. तो दुरी झळमळी येते देखिले. लांबून कोणतरी अस्पष्ट त्यांना आकृती दिसते, कोणीतरी येत आहे अशी मार्कंडाने पाहिलं की कोणतरी मनुष्याच्या आकृतीचा मनुष्य कोणीतरी येत आहे. जी दुरी झिळमळी ते येत असे. आणि मग ते देवाला सांगतात लांबून कोणतरी येताना मला दिसतंय, मनुष्याच्या आकृतीचं लांबून कोणीतरी येताना मला दिसतंय. सर्वज्ञ म्हटले धावत जा. देव मार्कंडाला म्हणतात पळत जा. न बोलत तयाचे डोईचे ओझे घ्या. आणि काही म्हणू नका. गेल्याबरोबर त्यांच्या डोक्यावर जे ओझं आहे ते ओझं तुम्ही तुमच्या डोक्यावर घ्या. हो काजी. मार्कंड म्हणाले ठीक आहे. मार्कंड धावत गेले. मार्कंड देवाने जसं सांगितलं तसं धावत गेले. तब इंद्रभट्ट ओझेन दाटले तर होते. इंद्रभट्टाच्या डोक्यावर स्वामींच्या सन्निधानात जेवढा भक्त परिवार आहे त्या सर्वांचं जेवणाचं ओझं इंद्रभट्टाच्या डोक्यावर होतं. त्यामुळे ते ओझ्याने दाटले होते, ओझ्याने दमलेले होते. जेवण 1-2 माणसाचं नव्हतं तर ते 10-15 जणांचं जेवण डोक्यावर असल्यामुळे आणि पायी प्रवास असल्यामुळे इंद्रभट्ट दमलेले होते ते ओझं डोक्यावर घेऊन. मग तयाचे डोईचे ओझे घेतले. इंद्रभट्टाच्या डोक्यावर जे ओझं होतं ते मार्कंडाने आपल्या डोक्यावर घेतलं. मग इंद्रभट्टाचे सरीसे तुपाचे कोंडले घेऊन येत असते.
इंद्रभट्टाच्या हातामध्ये तुपाची एक कॅटली कोंडुले इंद्रभट्टाच्या हातामध्ये होता आणि ते इंद्रभट्ट घेऊन येत होते सर्व तूप वाढण्यात. तयाचे हातीचे कोंडुले घेतले ते सुद्धा मार्कंडांनी आपल्या हातामध्ये घेतलं. मग तया ते मागुते पाठविले. मग इंद्रभट्ट आले. इंद्रभट्ट देवाजवळ आले. तव गोसाव्याच्या दर्शना ब्रह्मचारी देव आले द्वारके होणी. आणि त्यावेळेला नेमके द्वारकेवरून ब्रह्मचारी नावाचे एक संत देवाच्या भेटीसाठी गुंफेवर आलेले आहे. गोसाव्यासी अस्वस्थमुळे पूजा झाली. सिंहनारायणाच्या बाजूला पिंपळाचा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या खोडाखाली देवाची त्या ठिकाणी इंद्रभट्टाने पूजा केलेली आहे. मग इंद्रोबाचे श्राद्ध सर्वच म्हटले. काही गा इंद्रिया काही तैसे नि तैसे वर्ते. इंद्रभट्टाच्या घरी श्राद्धाचा कार्यक्रम होता. त्यांना वाटलं की आता देवाजवळ जाऊ, हे सगळं सोडून जाऊ. म्हणूनच देव म्हणतात आता तुम्ही काही तैसे नि तैसे, म्हणजे तुम्ही आता हे सर्व ठेवून घरी जाणार आहात का? तुम्ही जाऊन घरी श्राद्ध कर्म उरकणार आहात का? नाजी गोसाव्याचा ठाई काही, किंवा ते स्वयंपाक जो श्राद्धाचा आहे तो भाव ठेवून तुम्ही घेऊन आलेला आहात का? इंद्रभट्ट म्हणतात नाही देवा, तसं नाही. मी तुमच्यासाठी स्वतंत्र उपहार घेऊन आलेलो आहे, स्वतंत्र पदार्थ आणलेले आहेत. मी श्राद्धाचं काही इथं आणलेलं नाही. मग गोसाव्यासे ताट झाले. आणि मग देवाला बाईसेनी ते आणलेले पदार्थ ताटामध्ये वाढले. भक्तजना ब्रह्मचारी देवावघ्या पांती झाली. स्वामींच्या सन्निधानातले सगळे भक्त आणि ब्रह्मचारी देव या सर्वांची पंगत बसवल्या गेली. सर्वांना पंक्तीमध्ये ते पदार्थ वाढले. गोसावी आरोगणा करिताची. देवांनी जेवायला सुरुवात केली. आन म्हणू लागले बापू इंद्रियाची दैवा. बापू म्हणजे इंद्रभट्टाला बापडा, की तू दैवाचा आहे, तू भाग्याचा आहेस. तुझ्या दैवाची प्रशंसा, तुझं एवढं भाग्य इंद्रदैवाचं सुद्धा नाही की तुला ईश्वराच्या ठिकाणी अन्नदान करण्याचा योग. परमेश्वर स्वतः प्रत्यक्ष तुझ्या या उपहाराचा स्वीकार करतोय. ही अशी देव इंद्रभट्टाची प्रशंसा त्या ठिकाणी करतोय. करंडी नये इंद्रियाचे निदेवेशी सरी करू. इंद्राबरोबर तुझी बरोबरी होत नाही, तू त्याच्यापेक्षा दैवाचा भाग्याचा आहेस. आपण ब्रह्मचारी देव कृष्णेचे कापडी करंडिया लोहव्या गवसनिया. आम्ही सर्वजण ब्रह्मचारी देव सुद्धा कृष्णेचे कापडी, कारण ते द्वारकेहून आले. कुठून आले ब्रह्मचारी देव? द्वारकेहून आलेले. द्वारकेला कोणाचं अधिष्ठान आहे? भगवान श्रीकृष्णाचं. म्हणून कृष्णाचे कापडी द्वारकेहून ते आले. म्हणून ब्रह्मचारी देवाला ती उपमा दिलेली. कृष्णाचे कापडी जे द्वारकेहून कृष्णाच्या नगरीतून आले. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याही पेक्षा इंद्रभट्टाचा अधिकार हा जास्तीचा आहे, याची प्रशंसा परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी इंद्रभट्टाला अनुलक्षून त्या ठिकाणी करत आहे. ऐसे गोसावी म्हण त्यांनी आरोगण करती. असं देव म्हणतायत आणि जेवण करतायत. यावरे भक्तिजने पुसले.
मग भक्तजन त्या ठिकाणी आहेत, ते सुद्धा देवाला प्रार्थना करतात, विनंती करतात. इंद्रवट्टाचा जर असा अधिकार आहे आणि हे ब्रह्मचारी देव यांनी संसार सोडला, सर्व आपल्या मालकीचं सगळं सोडलंय आणि ते देवाचे झाले, तसे आम्ही सुद्धा आमचे वस्त्र धव म्हणजे गेरूच्या आकाराचे, आम्ही सुद्धा आमचे वस्त्र धव करू का, गेरूच्या आकाराचे करू का, असं देवाला भक्तजन त्या ठिकाणी म्हणतायत. मग सर्व दियावर भक्तिजने पुसले जिजामे धव देवने सरले धव विकार, म्हणजे जीवाच्या ठिकाणी विकार कुठपर्यंत आहे. विकार म्हणजे यथास्थितीत बदल होणे, यथास्थितीत बदल होणे. म्हणजे धव म्हणजे गेरू वस्त्र स्वीकारल्यानंतर सुद्धा जीवाला हा अभिमान आहे की मी सगळं सोडलंय, मी सगळं सोडलंय, मी लेकरवाळं सोडले, मी घरदार सोडलं, मी जमीन जमला सोडला, हे म्हणतं, हे तो म्हणत असतो. तर देव म्हणतो हा सुद्धा विकार, हा सुद्धा विकार. अशी भावना येणं, असा विचार डोक्यामध्ये येणं, धव विकार म्हणजे संन्यासी झाल्यावर सुद्धा अशी भावना जीवाच्या मनामध्ये येते, ती येऊ नये. एवढंच देवाला म्हणायचं की मी सगळं हे सोडलं, मी ते सोडलं, मी ते सोडलं. सोडलं तर काही उपकार केला, देवासाठी सोडलं ना, देव व्हावं म्हणून सोडलं. त्याचा काय अभिमान, जीवाला अभिमान असतो. माझ्यासारखा त्याग कोण करत नाही, माझ्यासारखा तपस्वी कोणी नाही, माझ्यासारखा विरक्त कोणी नाही. हा जीवाच्या ठिकाणी येणारा भावच आहे. तर हा भाव येऊ नये म्हणतो विकार, त्याने सुद्धा जीवाची यथास्थिती बदलते. तर ह्या चरित्रातून म्हणलं की हा सुद्धा भाव जीवाच्या ठिकाणी येऊ नये, म्हणून देव म्हणतात धव विकार. ऐसे गोसावे आरोगणा झाली गुळला झाला, असे पद्धतीने देवाने त्या ठिकाणी इंद्रवट्टाच्या त्या आरोगणेचा स्वीकार केलेला आहे. आणि तो बसा बसा, काही घाबरू नका, देवाच्या सन्निधानात आपण सर्वजण, काही होत नाही, काही होत नाही. बसा, उलट इकडे लक्ष द्या. भट्ट नाथोबा शिरमेळवणी सुखा प्रादुर्भाव. ऐकायला येते ना? नाही, काहीच नाही. माग आवाज नाही येत का? काहीच. मग आता याच्यापेक्षा भजन करा. थोडा त्रास होईल, माईक हातात घेऊन सकाळसारखं बोला, एकदम आवाज येईल. हो ना, जवळ घेतला का आवाज येतो. ताकत ज्यादा होते. जब हम उनको खुला छोड़ते हैं तो दोनों झुंसते हैं. ये दोनों अपने अपने सिर लगाकर झगड़ा करते हैं और उनका जो आनंद है उनको मिलता है. उनका उस टाइम जो आनंद है उनको जरूर मिलता है. वैसे यहाँ पर भगवान जी ने आचार्य नागदेवाचार्य और हमारे नाथोबास, मराठीत बोलू का, आचार्य आणि नाथोबास या दोघांची शिरमिळणी केलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, हे चरित्र करण्यामागचा मूळ हेतू की जर जीवाने कोणाचं जर काही घेतलेलं असेल ऋण, जीवाने जर ऋण घेतलेलं असेल, ते जर ज्याचंही त्याला आपण परत केलं नाही तर जीवाला बैल योनीला जावं लागतं.
आणि त्याच्या दारात त्याच्या दावणीला व्यसन लावून आपल्याला ते ऋण चुकत करावं लागतं. हा त्या मूळ हेतू आहे. म्हणून जर कोणाचा आपण काही घेतलेला असेल, रुपया घेतला असेल, 10 रुपये घेतले असतील, तर ज्याचे त्याला त्यावेळेला आपण ते परत केले पाहिजे. आणि आपण जर त्याचं बुडवलं, धन बुडवलं, तर आपल्याला त्याच्या दारामध्ये बैल होऊन त्याचं ऋण फेडावं लागतं. असे जे कर्म आहे, हे जे भट्टांना आणि नातवासांना भोगावे लागणार आहे, ते कर्म इथे या लीळा करून देवाने ते हटवलेले. हे लीळा करण्यामागचा दुसरा उद्देश काही नाही आहे. हे जे ऋण जोडलेलं आहे भट्टोबासांनी आणि नाथोबासांनी, म्हणून देवाने ही लीळा करून हे कर्मबंधनाचा जो दुःख भोग आहे तो दोघांचा दूर केलेला आहे. आणि दोघांनी दोघाला डोकं लावलेलं आहे. कोणी कोणाला मागे फिरत नाही. जसे 2 बैल किंवा 2 येडके म्हणजे मेंढे जसे टक्कर घेतात, आपसामध्ये झुंजतात, त्या पद्धतीने नाथोबास आणि भट्टोबास दोघं एकमेकांच्या डोक्याला डोकं त्या ठिकाणी मारत आहेत. आता आपल्या डोक्याला जर थोडा जरी कोणी मार दिला तर किती वेदना होतात, किती त्रास होतो. ते दोघाला एकमेकाला धडका देत आहे बैलासारख्या, परंतु त्या धडकेमध्ये दोघांनाही कुठेही त्रास होत नाही आहे, अजिबात त्रास होत नाही आहे. उलटं त्यांना सुखच होत आहे, उलटा आनंदच मिळतो आहे, कारण देवाने ती लीळा तशी करून घेतलेली आहे. म्हणून तिथं म्हणलेलं आहे, भट्टा नाथोबा शिर मिळवणे सुखानंद प्रादुर्भाव. इतका आनंद त्या दोघांना येतोय की ते दोघं एकमेकाला सोडू शकत नाही आहेत. आणि दोघंही दोघाला एकमेकाच्या डोक्याला डोके लावत आहेत आणि झुंजत आहेत. परंतु कर्मही हटवतायत देव त्या ठिकाणी आचार्यांचे आणि नाथोबासांचे, आणि एकीकडे सुखानुभूतीही देत आहे. तो सुखानुभूतीचा खरा दाता हा परमेश्वर आहे. सुख देणारा वस्तू ही परमेश्वर आहे. परमेश्वर वस्तू ही सुखरूप आहे. परमेश्वर ही वस्तू सुखरूप आहे, ती सारभूत आहे. म्हणून तो आनंद जीवाला परमेश्वराच्या स्वरूपात, परमेश्वराच्या सन्निधानामध्येच हे सुख आपल्याला मिळू शकतं. जर आज तुम्ही म्हणले देवाने लीळा केली, त्याला आपण एकमेकाला डोक्याला डोके मारू आणि आपल्यालाही तसा आनंद मिळेल, तर अशी काही चूक करू नका. इथं डोक्याला टेंगळं येतील, सुख राहील बाजूला, दवाखान्यात जावं लागेल. हे काही इथं होणार, कारण आपल्याला देवाचं सन्निधान नाही आहे किंवा देवाचा तो हेतूही नाही आहे ती लीळा करण्यामागचा. ती लीळा तिथे आहे आणि तो देवाचा हेतू आहे. म्हणून जीवाचे असे कर्मनाश करण्याचा उद्देश हा परमेश्वराचा आहे. आणि देव त्या ठिकाणी या पद्धतीने या लीळा त्या ठिकाणी डोमेग्रामला भक्तजनाकडून करून घेत आहेत. इथे हा एक भाग आहे की जीव ज्याच्याकडे एखादी सामुग्री आहे थोडीफार, त्याला आपल्या सामुग्रीचा, आपल्या कलेचा, आपल्या गुणाचा, आपल्या विद्वत्तेचा खूप अहंकार, घमंड असतो की मी माझ्याकडेच आहे आणि माझ्या व्यतिरिक्त कोणाकडे काही नाही. म्हणून तशी डोमेग्रामला माईम भट्टांना स्वामींनी राजमठामध्ये बोध दिल्यानंतर माईम भट्ट वर्षभर देवाच्या दर्शनाला नित्य नेमाने येत होते. वर्षभर नित्य नेमाने यायचे. मग देव ज्यावेळेला निरोपण करायचे, आजूबाजूला भक्त बसलेले असायचे. पण भट्टोबासाच्या माईम भट्टाच्या डोक्यामध्ये एकच विचार, इथे हे जेवढे आहेत हे देवाच्या जवळ बसलेले हे सगळे सुंट देव आहेत, यांना काही येत नाही. जे ज्ञान आहे ते फक्त माझ्याकडे आहे. हे बाकीचे सगळे सुंट देव आहेत, यांना काही समजत नाही, काही येत नाही. हे उगीच खोगीर भरती ज्याला म्हणतो आपण. खोगीर माहिती आहे? गाढवाच्या पाठीवर खोगीर असतं, संबळ.
तर ते दोन्ही बाजूनी टाकलेलं असतं पाठीवर. एका बाजूने वजा आहे, माल टाकलेला आहे. आता तेवढंच वस्तू आहे, पण एक बाजू रिकामी आहे. एक बाजूने माल आणि एक बाजू रिकामी असेल तर ते खाली पडेल, ते राहणार नाही, गाढवाच्या पाठीवर राहणार नाही. म्हणून ते सम राहण्याकरता दुसऱ्या बाजूने दगड वगैरे त्याच्यामध्ये भरलेलं राहतात किंवा वाळू, त्याला समबळ. सम म्हणजे समान, बळ बलाबल होण्याकरता. तसं हे सगळे खोगीर भारतीय सुंठदेव. सुंठदेव म्हणजे जे सेंद्राचे देव आहेत. तर सणासुदीला, तिथीला, पर्व काळावर त्या त्या सेंद्राच्या देवाचे भक्त त्या पाषाणाला सेंदूर लावतात, तेल लावतात. तो हाताने लावावा लागतो, सेंदूर हाताने काढून. मग सेंदूर लावल्यानंतर हाताला जो सेंदूर शिल्लक आहे, जसं आपल्या हाताला जर लागलेला असेल तर आपण गंध लावला तरी आपण भीतीला पुसतो किंवा जी वस्तू असेल तिथं पुसून मोकळं. तर हाताला लागलेला सेंदूर दुसऱ्या शेजारच्या दगडाला पुसणं म्हणजे तो दगडसुद्धा सेंद्रासारखा झाला. वास्तविक ते दैवत नाही आहे, पण तो हाताला लागलेला सेंदूर आपण त्या दगडाला पुसतो, त्याला म्हणलेले सुंठदेव. ते आराध्य दैवत नाही, परंतु ते या दैवतासारखं दिसतं, सेंद्राच्या दैवतासारखं दिसतं, सेंद्राचं आहे म्हणून. तसं हे सन्निधानात जे आहे ते सगळं दिसतात फक्त तसे, परंतु यांना काही येत नाही. ही धारणा कोणाची आहे? माईन भट्टाची आहे. कोणाबद्दल? आचार्यांच्याबद्दल, नागदेवाचार्याबद्दल. हा फक्त सुंठदेव आहे, हा फक्त शोभेल आहे, याला काही येत नाही. हे असं कोणाला वाटतंय? माईन भट्टांना वाटतंय. तर ही त्यांची जी अवबुद्धी आहे, त्यांच्या ठिकाणी हा जो दोष आहे, तुच्छ लेखण्याचा, कमी पाहण्याचा भटवासना, तो दोष स्वामींनी या लीळेद्वारा घालवलेला आहे. ही लीळा करून त्यांच्यातला माईन भट्टाच्या ठिकाणी जी अशी अवबुद्धी ती दूर केली. स्वामी गुंफेवरून निघलेत आणि छिन्नस्थळीवर गेले. सकाळचा पूजावसर देवाचा झालेला आहे आणि गुंफेबाहेरला ओट्यावर, गुंफेच्या बाहेर जो ओटा आहे तिथे देव बसलेले आहेत. भट्ट मुख्य करून सगळे भक्तजन माती काम करत होते. देवाने सर्वांना व्यापार लावलेला आहे. भट्ट मुख्य करून सगळे भक्तजन माती काम करत होते. माईन भट्ट त्यावेळेला देवाच्या दर्शनाला आले. सराल्यावरून देवाच्या दर्शनाला माईन भट्ट तिथं आलेत आणि माईन भट्ट मनामध्ये विचार करतात. मनात बरं का, बोलून नाही दाखवलेला. काय म्हणतात? गोसावी परमेश्वर. गोसावी साक्षात परमेश्वर आहेत. ये राव घे सुंट दे. पण स्वामींच्या सन्निधानात जेवढे भक्त आहेत ते कसे? सगळे सुंट देव. म्हणून आपणही परमार्गात गेलो, कुठेही गेलो, अधिकरण जरी नसेल तर अधिकरणाचा जो परिवार आहे, गुरुकुळ आहे, त्याच्यावर आपली तेवढीच बुद्धी पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे. अधिकरण जर नाही तर इथं काही नाही आणि चला बाहेर, अशी धारणा आपल्या मनामध्ये येता कामा नाही. इथं अनुसरलेला साधकसुद्धा त्याच योग्यतेचा, त्याच बरोबरीचा आहे. ती धारणा आपल्या डोक्यात असावी. त्या श्रद्धेने आपण तिथे सर्वांना पाहावं, त्या योग्यतेने आपण सर्वांना पाहावं, हा मूळ उद्देश आहे. लक्षात ठेवा. मनामध्ये किंतु परंतु येता कामा. जसा माईन भट्टाच्या डोक्यामध्ये हा विचार आला, गोसावे परमेश्वर ये रावघे सुंट दे. जे गुरुकडे ज्ञान आहे ते गुरुच्या शिष्याकडे आहे. तेच ब्रह्मविद्या शिष्याकडे आहे, तीच ब्रह्मविद्या गुरुकडे आहे. मी इथं बसून जरी बोलत असेल तर खाली बसलेल्यांना सगळे सूत्र पाठ आहेत, सगळे चरित्र माहिती आहेत. याचा अर्थ असा होत नाही मी इथं बसलो म्हणजे मला सर्व येते आणि जे खाली बसले त्यांना काही कळत नाही. मला इथे बसवले सन्मानाने, हा माझं अहोभाग्य. पण जे खाली बसले ते सुद्धा तितक्याच योग्यतेचे, तितक्याच पात्रतेचे आहेत. कारण तुमच्या मुखात 5 नाम आहेत.
माझ्याकडे तेच 5 नाम आहेत, मी त्याच नामाने स्मरण करतो, तुम्ही त्याच नामाने स्मरण करता, काय वेगळं आहे काही? म्हणून धारणा जीवाविषयी परमेश्वराच्या भक्ताविषयी समान पाहिजे, तोही तितक्याच ताकद. कोण केसना पात्र हे आपण जाणू शकत नाही, कोणाचा काय अधिकार आहे हे आपण नाही जाणू शकत. म्हणून आपली बुद्धी, आपली श्रद्धा सर्वावर सारखी असायला पाहिजे. ऐसे पोटी भाविले मग जवळे बैसले असती. जवळ बसले देवाचे असा विचार करून. आता परमेश्वर आहे म्हणून ते तर सर्वज्ञ म्हटलेलं आहे. परमेश्वर सर्व जाणतात, त्याला काय सांगावं लागतं का? परमेश्वराला सांगावं लागतं का मी अमुक गोष्टी करता आलो मला अमुक पाहिजे? तो जाणणार आहे म्हणून तो सर्वज्ञ आहे. आपण येतो देवाजवळ, गारहाण्या करतो, डोकं आपडतो, ओरडतो, आरडतो, काही गरज नाही आहे. देवाला माहिती हा कशासाठी आलेला आहे, काही गरज आहे सांगायची देतं देवाजवळ. देव सर्वज्ञ आहे, तो सगळं समजतो तुम्हाला काय पाहिजे. त्या धारणेने फक्त आल्यानंतर तुम्हाला ती वस्तू मिळणारच आहे. तुम्ही ज्या आशेने आले ती गोष्ट तुम्हाला मिळणार, कारण तो सर्वज्ञ आहे, तो जाणताय. पण ती धारणा पाहिजे बरं का, हे देवाकडून आपल्याला मिळालं पाहिजे, ही धारणा पाहिजे. धारणा असेल तर नुसते यात्रेत आले आणि गेले, येर झारा होईल नुसता, काही मिळणार नाही. 4 लोक आले, आपले मित्र परिवार आहे, सारखे वारखे, चला ते चालले आपणही जाऊ. आपणही जातो ना, यात्रेत जातो, चारधाम यात्रा करतो, फिरून येतो मस्त. ते गेले तर चला आपणही जाऊ. आपल्याकडे 10,000 रुपये, त्याच्याकडे 10,000, चला गाडीत बसून जायचं, हेच महिनाभर मजा करून. होत आहे ना तीर्थयात्रा में ऐसा आहे. हां, ते चालले, आपले चालले. आपण काय चालले, कसे करता चालले, काय करायचे, काही नाही. ते निघले म्हणून आपण निघलो, तो निघला म्हणून तो निघला, अशाने काही मिळणार नाही. निघताना उद्देश पाहिजे, निघताना हेतू पाहिजे. तुमचा हेतू शुद्ध असेल तर तुम्हाला जरूर मिळायलाच पाहिजे. हेतू चुकला की ठिकाण चुकलं. मग इथं देव जाणतायत की हा याच्या डोक्यामध्ये, याच्या पोटामध्ये काय विचार आला. गोसावे माई भट्टा ते म्हणतले. आणि मातीकाम शेजारी भट्टवास करत होते, देव भट्टवास म्हणतात. काही गा मनन करीत असा. आता काही मनन चालू नाही आहे, पण देव डायरेक्ट भट्टल म्हणतात भट्टवासांना, काय मनन करत असं, तुम्ही काय मनन करतोस? आणि भट्टवास तर मातीकाम करतायत. परमेश्वराचा हेतू आहे. जी जी मनन ते शास्त्र भा. आणि असं म्हणल्याबरोबर माई भट्ट काय म्हणतात देवाला, मनन ते शास्त्र भाग. जो शास्त्र वेत्ता आहे, जो शास्त्र जाणतो, तोच मनन करू शकतो. आता यांना काही येतच नाही, यांना शास्त्र काय माहिती आहे? हे काही माझ्यासारखे यांनी शास्त्राभ्यास केला का? यांनी काही शास्त्र काढलं थोडंच. मी 5-6 शास्त्राचा अभ्यास केला. हे फक्त तुमच्या सन्निधानात कपडे बदलून आहेत, यांना कुठलं शास्त्र येतं? असं कोण म्हणतंय? माईंभट्ट आमच्या देवाला म्हणतंय. मनन हे शास्त्र भाग. जो शास्त्र जाणतो तोच मनन करू शकतो. हे काही करू जाणती मनन. हे काय मनन करणार? काही गोसावे निरूपिले ते मनन करीत असती. मग आचार्य त्याच्यावर देवाला म्हणतात, आपण जे मला निरूपण केलेलं आहे त्याचं मी मनन करत आहे. मग काम संपलं. मग गोसावी म्हणतले, बाई या दोघाती 2 पाणी भाताचे पात्रे ओपा. बाईशेला देव म्हणतात, माईन भट्टाच्या हातावर आणि भट्टबासांच्या हातावर 2 पाणी भाताचे पात्र, दोघांच्या दोन्ही हातावर. पाणी भात म्हणजे जी भिक्षा मागून आणलेली आहे. भक्त सकाळी भिक्षा मागून आणल्यानंतर एकदा भिक्षेला गेल्यावर दुसऱ्या दिवशी 24 तासानेच भिक्षेला जायचं आहे परत. तर पर्याप्त भिक्षा म्हणजे आपल्याला 2 टाईम खायला पुरेल एवढी भिक्षा भक्तजन मागून आणत असत. दुपारची भिक्षा, संध्याकाळची भिक्षा आणि सकाळी ज्याला आपण उदक म्हणतो, अशा 3 वेळेची भिक्षा त्या झोळीमध्ये असायची. मग जेवण करून उरलेली जी कोरका आहे, उरलेली जी भाकर आहे, की त्यावेळेला भाकरीच होत्या, त्यावेळेला गहू कमी होते,
उरलेली जी भाकर ती वाळवून नंतर तिचा भुगा करून ती पाण्यामध्ये तिचा भुगा गाडग्यामध्ये ठेवलेला असायचा. ज्या वेळेला भूक लागेल त्यावेळेला ते पाणी त्या भुग्यातलं पिळायचं आणि आपल्या चवीप्रमाणे त्याच्यात मीठ मिरची टाकून ते खायचं. त्याला म्हणलेलं आहे पाणी भात. गैरसमज करून घेऊ नका. पाणी म्हणजे आता जर भात शिजला आहे आणि तो बारग्यामध्ये ठेवला असं नाही. तर जी झोळीमध्ये आलेली शिदोरी आहे, भाकर आहे, तिचा भुगा करून पाण्यामध्ये घालणे आणि तो तसा ठेवणे आणि तो पिळून खाणे, त्याला म्हणलेले पाणी भात. तर असा जो पाणी भात आहे, असा जो कोरका आहे, हे दोघांच्या हातावर, दोघांच्या दोन्ही हातावर 2 पात्रामध्ये द्या, असं देवाने आज्ञा केलेली बाईसेला. सर्व म्हटले गंगे सिजा. मग दोघाला देव म्हणतात तुम्ही गंगेवर जा, म्हणजे गोदावरीच्या पात्रामध्ये जा. एक घास तुम्ही घ्या, एक खाली घाला. देव दोघाला आज्ञा केली. एक घास तुम्ही घ्यायचा तोंडामध्ये आणि एक घास खाली दगडावर ठेवायचा. आता देवाची आज्ञा काय साधकाला? भिक्षांनाचा एक कण सुद्धा वाया घालवायचा नाही, एक कण सुद्धा वाया जाऊ द्यायचा नाही. हंगा एक आणू आण घालावे, म्हणजे तुम्ही लोकांकडून जनलोकांकडून मागून आणता आणि इथे आणूनाचं वाया घालवता, असं करणं योग्य नाही. अशी शिक्षा पण केली देवाने भक्तजनांना. म्हणून भिक्षेचा एक कण सुद्धा वाया नाही घालवायचा. आणि देव तर म्हणतात तुम्ही खाली ठेवा. त्याच्यावर काय म्हणले पहा, नाजी आचार्य म्हणतात असं होणार नाही. अम्मा पुले भिक्षांना खाली न घालवे. आम्ही आमचं मागून आणलेल्या भिक्षांना खाली घालणार नाही. का? जे आम्हाला भिक्षा घालतात, जे भिक्षा वाढतात, ते काय आमचे दायक, ते आमचे काही शत्रू आहेत का? त्यांनी आम्हाला अत्यंत श्रद्धेने भिक्षा वाढलेली आहे आणि ती भिक्षा आम्ही अशी वाया घालवायची नाही, जमणार. एक घास आम्ही घेऊन, एक घास हातावर धरून. एक घास आम्ही घेऊ आणि दुसरा घास आम्ही आमच्या हातावर ठेवू. मग म्हणितले घेईल ते घेऊ. ज्याचा असेल तो घेऊन जाईल. आमच्या हातावर जो घास आहे, ज्याचा असेल तो घास तो घेऊन जाईल. गोसावे मानिले. आणि गोसाव्यांनी या क्रियेला मान्यता दिली, काही हरकत नाही, असं करा. मग गंगे गेले, आंघोळे केल्या. गंगेवर गेले, दोघांनी आंघोळे केल्या. मग छिन्नस्थळी पाशी जेवू बैसले. छिन्नस्थळीवर येऊन, छिन्नस्थळी जी आहे गंगेच्या पात्रात, तिथं दोघंजण जेवायला बसले. कोण कोण? माईंभट्ट आणि भट्टोबास. माईंभट्ट आणि भट्टोबास दोघंही जेवायला तिथे बसले. एक घास आपण घेती, एक हातावर धरती. एक घास आपण पोटामध्ये घ्यायचे आणि एक घास हातावर ठेवायचे. आण म्हणती आणि म्हणायचे, घेईल ते घेऊ लागो. ज्याचा असेल त्याने तो घास घेऊन जावा. ऐसे म्हणते आणि अदृश्य होय. आणि तो हातावरचा घास अदृश्य व्हायचा. दोघांच्या हातावरचा घास अदृश्य व्हायचा. असं म्हटल्यावर ऐसे भट्ट नाथोबा जेविले. भट्टोबासाने नाथोबासाच्या पद्धतीने त्यांनी जेवण केलं. पात्रे पुसणे भवंडते गोसाव्या पाशी आले. ज्या पात्रात त्यांनी जेवण केलं ते पात्र त्यांनी धुवून पुसून ते देवाकडं मोठ्या आनंदात, जसा आनंद झाल्यावर त्या हातातली वस्तू फिरवत फिरवत येतो आपल्या आपल्या याच्या मजेमध्ये, तसं ते पात्र हातामध्ये भवंडत देवाकडे ते दोघंजण येत आहेत. गोसावे माईंभट्टा ते म्हणे त्याला. मग देव माईंभट्टाला म्हणतात, हे आधार की निराधार. हे जे तुम्ही ज्या लीळा केल्या, आता जो घास हातावर होता त्याला कशाचा आधार आहे का निराधार आहे? ही जी घटना घडली, हा जो प्रसंग घडला, याला काही शास्त्राचा आधार आहे का निराधार? का निवळ पोपटपंथीचे जे घडली घटना ही जी बोटाचा आधार, म्हणजे जे घास आम्ही घेत होतो तो बोटाने उचलत होतो, बोटाचा त्याला आधार होता. घासाला, घास आपण तोंडात घेतो तर कशाद्वारा घेतो? बोटाच्या द्वारा घेतो की नाही?
बोटाचा आधार आहे घास घेण्यासाठी, म्हणून माईमभट्ट म्हणतात बोटाचा आधार. हे राव घेच निराधार. बाकी जी घटना झाली, जे हातावरचा घास गेला त्याला काहीच आधार नव्हता. आम्ही जो घास घेतला त्याला आधार होता बोटाचा, पण तो हातावर जो घास आम्ही ठेवला आणि जो अदृश्य झाला त्याला मात्र कशाचा आधार नव्हता. मग भट्ट नाथोबा दंडवते घालून बैसले. भट्टोबास आणि नाथोबास दोघं दंडोत घालून त्या ठिकाणी बसले. खाल्लंय कोणी कोणी? भट्टोबासांनी नाथोबासांनी. दोघांच्या हातावर पात्र दिलेले. माईमभट्ट फक्त तिथे कोण आहे? प्रेक्षक आहेत. ती घटना घडणारी ते पाहतायत काय काय घडतंय. माईमभट्ट तिथे प्रेक्षक आहे. काय घडले त्यांनी ते डोळ्यांनी पाहिलेलं आहे. गोसावे पुसले काय गा धाले ती. याच्यावर दोघांनाही देव म्हणतात. कोणाला? नाथोबासांना आणि भट्टोबासांना. काय गा धाले ती म्हणजे तुमचं समाधान झालं का? जे तुम्ही लीळा केली किंवा तुम्ही जे जेवण केलं, जे घास घेतले, त्याने तुमचं समाधान झालं का? असं देव भट्टोबासाला आणि नाथोबासाला म्हणतायत. काय आम्हीच धालो चराचर विश्व धाले. त्याच्यावर ते दोघं जण म्हणतात आम्हीच समाधानी झालो असं नाही देवा, तर चराचर. चर म्हणजे चालणारं आणि अचर म्हणजे जे दिसत नाही, जे जागेवर आहेत, जे चालत नाहीत, ते सुद्धा तृप्त काम झाले, ते सुद्धा समाधानी झाले. आम्ही समाधानी झालो असं नाही, तर जे चराचर आहेत ते सर्वच समाधानी, सर्व समाधानी झाले. सर्वच म्हणले तुम्ही धाल्या कैसे गा चराचर विश्व धाले. तुम्ही समाधानी झाल्यावर बाकीचं चराचर विश्व समाधानी झालं असं कसं? नाहीसेच आहे, हे असंच आहे. ये काय बापुड्यानी ताती जाणताती. आणि म्हणून देव म्हणतात ये बापुडे काय जाणताती. या दोघाला काय करते? हे श्रद्धेच्या पोटी असं म्हणतायत. म्हणून माईमभट्टाची वास पाहिली. आता माईमभट्ट याच्यावर काय उत्तर देतात? म्हणून माईमभट्टाकडे हात केला. मग माईमभट्टाला म्हणाले सांगा तुमचं काय प्रमाण आहे, तुमचं काय म्हणणं याच्यावर तुम्हाला सांगा. सर्वच म्हणले तुम्ही ते चराचर विश्व व्हा. माईमभट्टाला म्हणतात देव तुम्ही चराचर विश्व आहात का? मग हे म्हणतात तसं. आम्ही तेच चराचर विश्व, तरी चराचर विश्व तेच तुम्ही ना हो. ते म्हणतात आम्ही चराचर विश्व आहोत. भट्टोबास आणि नाथोबास. माईमभट्टाला हे उत्तर ते ठामपणे त्या ठिकाणी देऊ राहिले. सर्वच म्हणले ते कैसे नाते ऐसे म्हणून भट्ट बोलू लागले. आणि त्याच्यावर भट्टोबासांनी उघाणी करायला सुरुवात केलेली आहे. आणि भट्टोबास त्या ठिकाणी शास्त्राच्या आधाराने स्वामींच्या प्रत्येक वाक्याचं खंडन करतायत, मंडन करतायत. आणि माईमभट्ट श्रोते होऊन नुसतं ऐकतायत की काय चालू आहे आता. हे गोसावी आक्षेप करती. माईमभट्ट म्हणते आता भट्ट काय परिहार करती. गोसावी आक्षेप घ्यायचे, त्याच्यावर आचार्य त्या आक्षेपाचा परिहार करत होते. आणि माईमभट्ट विचार करायचे आता देवाने हा जो प्रश्न विचारला आहे याचं हा भट्टोबास काय उत्तर देणार? हे काय उत्तर देणार आता याच्यावर? देवाने ते याला अडवलंय आता, असं माईमभट्टाला वाटायचं. ऐसे माईमभट्ट विचारती तो भट्ट परिहार करीती. असा मनात माईमभट्टाचा विचार येतो न येतो तोपर्यंत भट्टोबास त्या शंकेचं परिहार करत होते, देवाच्या प्रश्नाचं उत्तर देत होते. आणि माईमभट्ट नुसते अवाक होऊन त्या ठिकाणी पाहत होते. आता गोसावे आक्षेप लाविती पा. यालाही देव आक्षेप लावतील, याच्यावर हा काय उत्तर देईल? तो गोसावे आक्षेप लावू सरे. ऐसे माईमभट्टाचे अंतःकरण आंदोळे झाले. आणि ही सर्व चर्चा ऐकून माईमभट्ट स्तिमित झाले, गर्भगळीत झाले की माझ्या ठिकाणी जो अहंकार आहे, अहंभाव आहे, हा सर्व त्याचा माईमभट्टाचा गळून पडला. की माझ्याही पेक्षा जे मी षडशास्त्रामध्ये माझ्या अभ्यासात गेलं नाही किंवा जे माझ्या कानावरून जे शब्द गेले नाहीत ते या ठिकाणी भट्टोबास बोलत आहेत. भट्टोबास त्याचा परिहार देत आहेत. ही माईमभट्टाची धारणा त्या ठिकाणी झाली.
गोसावे द्वैत प्रतिष्ठिती, तो भट्ट अद्वैत प्रतिष्ठिती. भट्ट आमचे स्वामी द्वैतातून बोलायचे आणि भट्टवास अद्वैतातून त्याचं खंडन करायचे. अशी ती चर्चा चालू आहे. ऐसे वाडवेळ उघाणी झाली. बराच वेळ चर्चा झाली. मग सर्वज्ञे म्हणितले कांगा, काही तुमच्या शास्त्राशी मिळत आहे. मग देवच म्हणतात माई भट्टांना, तुम्ही जे शास्त्र अभ्यासलं त्याच्याशी याच्यातलं काही जुळतंय का पहा जरा. तुमच्या शास्त्राला याच्यातलं काही जुळतंय का पहा. की अवघे झाडकवी, की जे सगळे झाडकवीच आहेत, काही सगळे निरर्थकच बोलत आहेत भट्टोबास. माईंभट्टी म्हणितले झिजी. मग त्याच्यावर माईंभट्ट म्हणतात, जिजी मागे शंकराचार्या बोलता जे आक्षेप राहिले, ते आता भट्ट बोलत असती. शंकराचार्याचे दत्तात्रय महाराजांची जी उघाणी झालेली आहे आणि त्यांनी जे परिहार दिला आहे, त्याच्यामधले जे काही शंका कुशंका राहिलेल्या होत्या त्या सर्व आता इथे भट्टोबास बोलत आहेत, आचार्य बोलत आहेत. मग गोसावी अवसान केले. मग गोसाव्यांनी ती चर्चा तिथे थांबवलेली आहे. मग माईंभट्टासे भट्टावरे बुद्धी आली. आणि त्या क्षणापासून माईंभट्टांची भट्टोबासावर थोर बुद्धी आलेली आहे. माईंभट्टाची जी भट्टोबासाबद्दलची धारणा होती, हे सगळे फक्त झाडकवी, हे सगळे सुंट देव आहेत, हे फक्त भार येते ते देवाच्या सन्निधानामध्ये. ही धारणा माईंभट्टाची देवानी ही लीळा करून दूर केलेली आहे. म्हणून बहुरत्न वसुंधरा, या भूतलावर एकाचड एक रत्न आहे. पदे पदे निधानंच योजने रसकूपिका, भाग्यहीनान पश्यन्ति बहुरत्न वसुंधरा. पदे पदे निधानंच, पावला पावलावर निधान आहेत. लक्षात घ्या, पावला पावलावर. रत्न खचित भांडार खाली पावला पावलावर आहे. पदे पदे निधानंच योजने रसकूपिका, रसाच्या कुपीच्या कुपी भरलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे सर्व धातूंचं सोन्यामध्ये रूपांतर करण्याचं. असे ते रस आहेत. त्या रसाने कुठल्याही धातूचं सोन्यामध्ये रूपांतर होतं, आहे ना. कुठं घडलं चरित्रात? काय प्रमाण? चरित्राला काय प्रमाण? फुलंब्री. कहून एक महात्मा, त्याच्या जोळी गोपीमध्ये जोळी सिद्धरस आहे आणि त्याची तो भिक्षेला गेला आणि ते थेंब थेंब गळत आहेत. खाली ती गळते म्हणून भांडं ठेवलं, ते सोन्याचं झालं. त्या पुजाऱ्याने तो सगळा रस ओतून घेतला आणि त्याच्यात पाणी भरलं आणि त्या रसातून सगळं सोनं बनवून तो मड बांधून काढला फुलंब्रीचा. म्हणजे रसामध्ये ती ताकद आहे. चरित्र वाचताना लक्ष देत चला, चरित्राकडे लक्ष देत चला. ही चरित्रात वाचलंय तुम्ही पण. सिद्धरस, रसामध्ये ती सामर्थ्य आहे, रसात ती ताकद आहे. असे रस पावला पावलावर आहेत. पण आपण भाग्यहीनान पश्यन्ति, आपलं तेवढं भाग्य नाही की आपल्याला ते दिसेल. आपल्याकडे ते भाग्य नाही, आपली ती दृष्टी नाही आहे. आपण परिसालाही ठोकर मारून चालू. जो परीस आहे ज्याच्यामुळे लोखंडाचं सोनं होतं, अशी परीस आहेत. आपल्याला कुठं कळतं? ही धारणा आहे. सांगितलं जाते की टिटवी असते ना, टिटवी, ते अंडे घातल्यानंतर तिचा अंडा जर फुटायचा असेल, त्याच्यातून पिल्लू बाहेर यायचं असेल तर त्याला परीस लावावा लागतो, त्याच्याशिवाय ते अंडं फुटत नाही. टिटवी तो परीस शोधून आणते ना, म्हणजे याचा अर्थ परीस आहे. पण आपल्याला कळतो का परीस? नाही. आणि आपल्याला कळाल्यानंतर म्हणून पदे पदे निधानंच योजने रसकूपिका, भाग्यहीनान पश्यन्ति बहुरत्न वसुंधरा. या भूतलावर बहुरत्न आहेत, बहुरत्नच रत्न आहेत. रत्न खचित ही पृथ्वी आहे. परंतु आपलं भाग्य नाही आहे, आपला तसा अधिकार नाही की ते रत्न आपल्याला सापडतील किंवा ते रत्न आपल्याला भेटतील.
म्हणून अशी इथे एक एक रत्न आहेत. त्याचा शोध घेणं, बोध घेणं हे आपलं काम आहे, कर्तव्य आहे. परंतु भाग्य लागतं, लक्षात ठेवा. संचित लागतं, प्राक्तन लागतं कुठल्याही गोष्टीला. आणि ते आता तुम्ही जोडू शकता. प्राक्तन तुम्ही तुमचं जोडू शकता विधीर क्रियाने, विधिरूप क्रियेने. विधिरूप क्रिया करून तुम्ही तुमचं प्राक्तन वाढवू शकता. आता जर क्रिया करत गेली, गुरुकुळाबद्दल, मार्गाबद्दल जर प्रीती असेल तुमच्या मनामध्ये, परमप्रीती, तर तुमचं प्राक्तन उदयाला येतं. गुरुकुळाबद्दल अत्यंत श्रद्धा आपल्या हृदयात असायला पाहिजे. गुरुकुळाबद्दल अपरितोष नाही, म्हणजे अपरितोष पाहिजे, विपरीत भावना येऊ देऊ नये. गुरुकुळाबद्दल हे एवढं जरी आपण पथ्य पाळलं तरी खूप काही आपण कमवलं असा अर्थ होतो. म्हणून परमेश्वराला कणव त्या जीवाची येते की ज्याने मार्ग जोडला. ज्याने मार्ग जोडला त्याचीच कणव परमेश्वराला येते. अन्यथा परमेश्वराला काही कीव येत नाही जीवाची, लक्षात ठेवा. म्हणून काही नाही करता आलं तर निदान मार्ग जोडा, चतुर्विध साधन जोडा, मार्ग जोडत राहा, चालत राहा. चारी साधनावर विपरीत बुद्धी येऊ देऊ नका. बस एवढ्या प्रवचनाचा हा सार आहे.